आपल्या मलकापूर न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. पाहत राहा आपल्या मलकापूर न्यूज. शहरातील माडा कॉलनीतील पाणी, रस्ते, नाल्या आणि स्ट्रीट लाईटच्या समस्यामुळे संतप्त नागरिकांनी आज नगर परिषदमध्ये धडक देत प्रशासनाला जाब विचारला. प्रहार संघटनेचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देऊन तातडीनं मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. पाहूया सविस्तर बातमी. मलकापूर शहरातील माडा कॉलनी परिसरात मूलभूत सुविधांच्या प्रश्नावरून नागरिकांचा संताप आज उफाळून आला. पाणी, रस्ते, नाल्या आणि स्ट्रीट लाईट सारख्या समस्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी 15 जून रोजी प्रहार संघटनेचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषद कार्यालयावर धडक देत प्रशासनाला आपला रोष व्यक्त केला. नागरिकांच्या म्हणण्यानुसार परिसरात 15 ते 20 दिवसांनी पाणी पुरवठा होत असून येणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. शिवाय खराब रस्ते, न साफ होणाऱ्या नाल्या, रस्त्यावर वाहणारे सांडपाणी आणि अपुऱ्या स्ट्रीट लाईट सुविधेमुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी नागरिकांनी नगर परिषद अधिकाऱ्यांना जाब विचारत विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. पिण्याच्या पाण्याची नियमित व्यवस्था, नाल्यांची साफसफाई, रस्त्यांची दुरवस्था आणि स्ट्रीट लाईटची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली. या आंदोलनात परिसरातील महिला, पुरुष आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच प्रहार संघटनेचे उपप्रमुख अजय टप, बलराम बावस्कर अशा अनेक पदाधिकारी प्रहारचे या यामध्ये उपस्थित होते. या प्रकरणामुळे पुढे काय निर्णय होतो आणि प्रशासन कोणती पावले उचलते याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. अशाच घडामोडींसाठी आमच्या चॅनल सोबत जोडलेले राहा. पाहत राहा आपल्या मलकापूर. धन्यवाद. विदर्भाच्या प्रवेशद्वारी मलकापूर शहरामध्ये लोकप्रतिनिधी यांनी मागील 25 वर्षा पहिले 40 बिघ्यातून यांना म्हाडावासियांना भेट दिली. पण त्या ठिकाणी आजपर्यंत कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. रस्ता, नाली, पाणी, धूर आणि संभाज झालेला आहे. फक्त इलेक्शन आले की आपले फक्त म्हाडावासियांना फक्त वोटर बँक समजून वापरल्या जाते. यामुळे कोणतेही दुर्लक्ष यांनी केलेलं आहे. आता तरी यांनी लवकरात लवकर म्हाडावासियांना रस्ते, नाले, पाणी द्यावे, अन्यथा आम्ही वृद्धरूपाचे आंदोलन करू. याची संपूर्ण जबाबदारी मलकापूर प्रशासन व लोकप्रतिनिधी, संबंधित अधिकारी यांच्यावर राहील. माझं नाव पुष्पाबाई राष्ट्रपाल नरवाडे. मी माडा कॉलनीमध्ये राहते. आमच्या तिथं सुविधा काहीच नाही. रोड नाही, पाण्याची व्यवस्था नाही, नाले नाही, गटारे सारे साचलेले आहे. आमचे मुलं मच्छरांनी सारे स्वस्तगत झालेले आहे, आजारी पडतात. टायमावर नळ येतात नाही. रोड इतके खराब झाले की त्याच्या सारी गिट्टी, माती, दगड सारे येतात. वाटे लेकरांना शाळेत न्यायच्यासाठी नाकारतात. शाळेच्या गाड्या तिथं येत नाही. रवींद्र बामंदे, माडा कॉलनी या रस्त्याची म्हणजे बोलण्याची अशी परिस्थिती झालेली आहे की आज त्या रस्त्याने कोणी बी जाऊ शकत नाही. कोणी तब्येत खराब असो, कोणी प्रेग्नेंट असो किंवा शाळेच्या मुलांची तब्येत असो, आजपर्यंत कोणी ऑटोवाला तिथपर्यंत येत नाही. ती मुलांना जसं आम्हाला रोडवर सोडून देणं पडते. दुसरी गोष्ट अशी म्हणजे पाणी टायमावर येत नाहीये. पाणी आलं बी ते पाणी इतकं दूषित येऊ राहिलं की त्या कारणानं मुले, लहान माणसं म्हणा, सर्व म्हणा हे आजारी पडू राहिले. दुसरी गोष्ट अशी की त्या ठिकाणी नाल्या नाहीये. त्या नाल्यांमुळे मच्छर वगैरे त्रास आहे. दुसरी स्पॉट लाईट जे आहे त्यांची बी सुविधा नाही. म्हणजे म्हाडा कॉलनी हे अशा ठिकाणी ते ठेवलेलं आहे की त्याचं म्हाडात हे कोणी लावारिस वस्ती आहे म्हणून त्या ठिकाणी कोणी नगराध्यक्ष किंवा नगरपालिका किंवा आमदार, खासदार हे कोणी लक्ष द्यायला तयार नाहीये. म्हाडा म्हणजे एक लावारिस वस्तू आहे अशी तिच्या परिस्थितीमध्ये त्यांना सोडलेली आहे.